आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही विधिमंडळ मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे। केंद्र सरकारने हे वर्ष 75वं राज्य घटनेचं वर्ष म्हणून देखील सगळीकडे केलं जातं आहे आणि संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड असं योगदान होतं आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, त्यांचे विचार याचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे। आज नागपूरला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जसे दीक्षाभूमीवरती हजारो लोक आहेत, तसंच आज मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबेडकर जनतेचा जनसागर उसळलेला आहे। त्यांची सगळी व्यवस्था ही BMCने केलेली आहे आणि राज्य सरकारच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अन्य मान्यवरांनी त्या ठिकाणी जाऊन वंदन केलेलं आहे। त्याचबरोबर पुढच्या वर्षापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नूतनीकरण त्यांच्या स्थळाचं होईल असं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये राज्यघटनेवर खास चर्चा घेतली होती। विधिमंडळाच्या वतीने विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नम्रतापूर्वक अभिवादन करते आणि सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून देऊन हिंदू कोड बिलासाठी त्यांनी जे काम केलं त्यामुळे भारतातल्या स्त्रिया आणि संपूर्ण भारतीय समाज त्यांना भारतरत्न म्हणून जे म्हणतो ते सर्वांचे नेते आहेत, हीच आमची त्याच्या मागची भूमिका आहे।